नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। सर्वात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। सर्व विद्यार्थी आणि पालक अनेक दिवसापासून वाट पाहत होते की सुप्रीम कोर्टाकडून काय फायनल निर्णय येईल, रिनीट होईल का नाही, किंवा आता याच्याबद्दल तर फायनल कळालेलं आहे की रिनीट होणार का नाही। त्याच्यासोबतच काही महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील डिस्कशन झालेलं आहे। काही बोनस मार्क जो मिळालेला होता त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। एक्झॅक्टली आजच्या दिवसामध्ये काय झालं, थोडक्यामध्ये त्याचा आउटकम काय आलेला आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासोबतच आता काउन्सिलिंग केव्हा सुरू होईल हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। एक्झॅक्टली आज काय काय घडलं हे थोडंसं आपण काही ठराविक मुद्द्याच्या आधारे डिस्कशन करणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, आजच्या दिवसामध्ये जे काही बरेचसे डिबेट झालेलं, सकाळपासून मॉर्निंग सेशन झालं, आफ्टर लंच देखील काही डिस्कशन झालंय आणि आज फायनल आउटकम आलेलं होतं। हे लवकर येणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण की नीट एक्झाम रिझल्ट त्याच्यानंतर बराचसा वेळ गेलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांनी पालक संभ्रमात होते की पुढे काय होईल। टाइम तर चाललेला होता, विद्यार्थ्यांचा अभ्यासापासूनचं मन देखील गेलेलं होतं। काही विद्यार्थी बाउंड्री लाईनवर होते, त्यांना काय करावं हा निर्णय घेता येत नव्हता। तर हे सर्व गोष्टीचं क्लिअरिफिकेशन आज मात्र आलेलं आहे। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की माननीय सुप्रीम कोर्टाने एक सांगितलेलं आहे की आता नो रिनीट म्हणजे रिनीट होणार नाही। हा सर्वात जास्त महत्त्वाचा आजच्या दिवसातला हा पॉइंट आहे। जे अनेक विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते की फायनल काय होऊ शकतं, तर नीटची एक्झाम पुन्हा होणार नाही, हे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लक्षात घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये दोन विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे होते की ज्यांना वाटत होतं नीटची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे, काही विद्यार्थ्यांना वाटत होतं की नीटची एक्झाम पुन्हा नको व्हायला पाहिजे। आता जे काही फायनल आउटकम आलेला आहे त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करणं त्याला गरजेचं आहे आणि इथून येणाऱ्या पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेसला आणि महत्त्वाच्या गोष्टींना किंवा ज्यांना रिपीट करायचं असेल, जे काही असेल, त्यांनी लवकरात लवकर फ्रेश माइंडने सुरू करणं गरजेचं आहे। आता कोणच एकदा ते असं नको व्हायला पाहिजे होतं, हे व्हायला पाहिजे, या गोष्टीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी पालकांनी पडू नये। जे झालं ते फायनल ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की सीबीआयचं इन्व्हेस्टिगेशन अजून सध्या सुरूच आहे आणि ते तसंच सुरू राहणार आहे। याच्यामध्ये वेगवेगळे राज्य जे हायलाइटेड केलेले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं देखील नाव घेतलेलं आहे। तर ज्या ज्या राज्यामध्ये आता काही इथून पुढे इन्व्हेस्टिगेशन सुरू राहील त्याच्यामध्ये जर काही त्यांना काउन्सिलिंग मध्ये, आता काउन्सिलिंग तर सुरू होणार आहे आणि त्या रिलेटेड जर काही विद्यार्थी पेपरच्या लीकच्या बाबतीत आढळले तर त्या विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट स्ट्रिक्टली ऍक्शन घेतली जाणार आहे। म्हणजे ते देखील महत्वाचं आहे। ठीक आहे, आता ही इन्व्हेस्टिगेशन अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये जर काही विद्यार्थी, काही कोणाचं इन्व्हॉल्वमेंट किंवा काही एजंटचा इन्व्हॉल्वमेंट जरी काही जे काही आढळलं तर त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन स्ट्रिक्टली घेतली जाणार आहे, हे देखील सांगितलेलं आहे। कारण की आता रिनीटचं का बरं म्हटलेलं आहे, कारण की आजच्या तारखेपर्यंत असं एकही एक्झॅक्टली एव्हिडन्सेस असे सापडले नाहीयेत की जेणेकरून मास लेवलला पेपर लीक झाला हे प्रूव्ह होईल, जेणेकरून नीटची एक्झाम डबल घेतली पाहिजे हे प्रूव्ह होईल। आतापर्यंत असं कुठलंही एव्हिडन्स माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेलं नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी रिनीट घेणं हे एकदम चुकीचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा 23 लाख म्हणजे जास्त विद्यार्थ्यांवर पडणार आहे। त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। सीबीएस इन्व्हेस्टिगेशन अजून सुरूच राहील हे देखील सांगितलेलं आहे। आता महत्वाचं बघा, दुसरं महत्वाचा पॉइंट काय आहे की आता जे आयआयटी दिल्लीला सांगितलेलं होतं, आयआयटी दिल्लीला की जो फिजिक्सचा जो एक क्वेश्चन होता ज्याच्या रिलेटेड बोनस मार्क्स दिलेले होते, त्याच्यामध्ये काय पकडलं होतं, पूर्वी काय पकडलेलं होतं, आन्सर 2 म्हणजे बी ऑप्शन आणि आन्सर 4 हे दोन्हीही करेक्ट ज्यांनी अटेम्प्ट केले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स देण्यात आलेले होते। काल मी सांगितलेलं होतं अनेक जवळपास 4.5 लाख विद्यार्थी होते की ज्यांनी तो क्वेश्चन जवळपास अटेम्प्ट केलेला होता आणि त्यातले 44 असे टॉपर होते ज्यांना हा बोनस मार्क मिळालेला होता। परंतु आयआयटी दिल्लीने आज त्याचा आन्सर देखील दिलेला आहे। त्यानुसारच माननीय सुप्रीम कोर्टाने एक सांगितलंय, आयआयटी दिल्लीचं असं म्हणणं आहे की आन्सर 4 इज करेक्ट फायनल, म्हणजे 4 नंबरचा आन्सर ज्यांनी टिक केलेलं आहे 4th नंबरच्या क्वेश्चनला, तो फिजिक्सचा जो क्वेश्चन आहे स्टेटमेंट रिलेटेडचा, तो त्याचा आन्सर राईट आन्सर इज 4, 4 नंबरचा डी हा ऑप्शन बरोबर आहे। ज्यांनी हे करेक्ट केले त्यालाच मार्क्स भेटणार आहेत। आता काही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, सर आम्ही हे टिक केलेलं होतं, तर या विद्यार्थ्यांच्या रिलेटेड मायनस किती मार्क होतील, तर या विद्यार्थ्याच्या रिलेटेड -5 मार्क्स होणार आहेत, हे लक्षात घ्या। ज्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला होता, ज्याचा आन्सर हे केलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे -5 होतील।
बाकी कुठला आन्सर टिक केला असेल त्यांचं 4 मायनस होतील आणि ज्यांनी बरोबर केले त्यांना याचा आन्सर नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे आता याचा इम्पॅक्ट नक्कीच पडणार आहे. याच गोष्टीमुळे रिझल्टचा पुढे देखील एनटीएने सांगितलेलं आहे, माननीय सुप्रीम कोर्टाने एनटीएला सांगितलंय की रिझल्ट हा रिपब्लिश करा. रिझल्ट म्हणजे अजून एकदा पुन्हा यावर्षी 2024 मध्ये साधारणतः 3-4 वेळेस ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा एकदा डबल रिझल्ट लावायला सांगितलेला आहे, कारण की हा या क्वेश्चनच्या मुळे, ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये आणि ज्यांनी बरोबर केले त्यांचे मार्क्स वाढतील, ज्यांनी चुकीचे अटेम्प्ट केले त्यांचे -5 मार्क्स होतील आणि नक्कीच रिझल्ट चेंज होईल. रँक मध्ये देखील चेंज आपल्याला झालेला जाणवेलच, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं बघा काय सांगितलं आता याच्यामध्ये काउन्सिलिंग लवकरात लवकर सुरू होईल, हे देखील आजच्या बोलण्याच्या मुद्द्यावरून समजलेलं आहे. आता काउन्सिलिंगच्या रिलेटेड जर बोलायचं झालं तर बघा साधारणतः काउन्सिलिंग आता पुढच्या नेक्स्ट 2 or 3 डेज मध्ये किंवा 1 ते 2 दिवसामध्ये, मी कालच सांगितलेलं होतं रिनीट होण्याची चान्सेस खूप कमी आहेत, अगदी तसंच झालेलं आहे. असं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की लवकरात लवकर आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्वाचे आणि तुमच्या करिअर रिलेटेडचे महत्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता 2 ते 3 दिवसामध्ये MCC दॅट इज मेडिकल काउन्सिल कमिटी, जे ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट करतं, ऑल इंडिया काउन्सिलिंग, ठीक आहे, तर यांच्याकडून लवकरात लवकर आता टाइम टेबल येईल. मोस्टली आज उद्यापर्यंत टाइम टेबल येईल, कारण की सीट मॅट्रिक्सच्या प्रिपरेशनला ऑलरेडी सुरुवात झालेली होती. आता लवकरात लवकर टाइम टेबल येईल, त्याच्यामध्ये आधी म्हणजे नोटीस येईल पीडब्ल्यूडीची आणि मग काउन्सिलिंगचा टाइम टेबल येईल आणि मग काउन्सिलिंगला सुरुवात होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता काउन्सिलिंगला रेडी राहायचंय. या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला सर्व अपडेट्स येतील आणि लवकरात लवकर पुढच्या महत्वाच्या डेट्स देखील समजतील आणि काउन्सिलिंगला सुरुवात होईल. त्यामुळे आता कुठल्याही विद्यार्थी आणि पालकांनी रिनीटच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनातले ते सर्व आता बाजूला ठेवायचे आहेत आणि पुढच्या आता वाटचालीसाठी लागायचं आहे. हा आलेला रिझल्ट सर्वांनी पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. अनेक विद्यार्थ्यांचा देखील डिसमूड झालेला आहे की त्यांचं म्हणणं होतं रिनीट झाली पाहिजे. त्यामुळे जे झालं ते झालं, आता इथून पुढे पॉझिटिव्हली पुढे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. काउन्सिलिंगला जे रिपीट करणार ते रिपीट, जे काही असेल ते लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आणि आता इथून पुढच्या येणाऱ्या सर्व प्रोसेससाठी तयार राहायचंय मित्रांनो. अशीच महत्वाची व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर काउन्सिलिंगचे महत्वाचे अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊनच येणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.